भाजीपाला विक्रीसाठी घेऊन निघालेल्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला एसटी बसने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले। हा अपघात रविवार दिनांक 26 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मोहोळ पंढरपूर आळंदी या पालखी महामार्गावरील पोखरापूर शिवारातील एका वळणावर झाला। अजय राजू काकडे राहणार खवणी असे जखमीचे नाव असून त्याला उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे। अन्य दोघा जखमींची नावे समजू शकली नाहीत। मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर क्रमांक 13 ES 0189 हा कोबी व अन्य भाजीपाला घेऊन पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मोहोळच्या दिशेने निघाला होता। त्याचवेळी रत्नागिरी आगाराची एसटी बस क्रमांक MH 8 AP 5724 ही भरधाव मोहोळच्या दिशेने निघाली होती। दोन्ही वाहने पालखी महामार्गावरील पोखरापूर वळणावर येताच एसटी बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली। धडक इतकी जोरात होती की ट्रॅक्टर पलटी झाला, तर ट्रॉली एका बाजूला जाऊन पडली। अपघातानंतर एसटी बस दुभाजकावर चढली। या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास अपघात पथकाचे हवालदार अतुल क्षीरसागर करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an